आज सकाळीच आमच्या गावात भुईकवड्याचं तेल आलं होतं विक्यासाठी. ते माणसासाठी नाही, जनावरासाठी आहे. पण ही आबाजी म्हणत होते की माणसं बी पेतात, त्यांना पोट साफ होते, कोठा साफ होते. मग काय विशालच्या बैलाला पाजून दिलं ना, आमचे बंधूही आले होते तर ती आता चौकशी करायसाठी. मग काय मी घरी खसकली, नाही आमची चालू होती बकऱ्याचे टरबुसाचे टक्कर लावायला. आता तुम्हाला सांग टरबुसं कुठून आणले, तर टरबुसं आमच्या वावरातच लागले, जे काय ना घरी आणले होते. मग काय घरात पोचली, 2 पोळ्या लाटून घेतल्या, शेकून आणल्या, दोघी मायलेकीसाठी चहा ठेवला, आईले चहा दिला आणि मी बी चहा पिऊन घेतल्या. सोयाबीनच्या वड्या टाकल्या होत्या, त्याचं चाललं होतं उत्सव. तर मग आता मसाला बनवायचा होता, कारण की सोयाबीनच्या वड्या मला बनवायच्या होत्या रस्स्याच्या. मस्त मसाला बनवून घेतला आणि इकडला पसारा आवरला आपला आणि पोहोचलो डबल आपल्या किचनमध्ये. आता सोयाबीनच्या वड्यात पाणी टाकून घेतलं, कारण का लई गरम होत्या, आणि पिऊन बी घेतलं. कढई ठेवली गॅसवर आणि मस्त असा मसाला भाजला आणि वड्या करपून घेतल्या आणि भाजीत पाणी टाकलं आणि भांडे आपले जिन्यावर. आता जिन्यावर भांडे नेले की तेच उरकत नाही, सगळे कामं करून पिलं पाजले.